आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर। उद्या सेना भवन इथे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। राजन साळवींच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशानंतर राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन कोल्हा आहे। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची टीका। भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढतो तो फार टिकत नाही, विनायक राऊतांची टीका। ऑपरेशन टायगर नाही म्हणू शकत, हे ऑपरेशन कोल्हा। भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढत असेल तो पक्ष फार काळ टिकणार नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। सिल्लोडमधल्या सुरेश बनकर पुन्हा भाजपत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकरांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय म्हणून त्यांची धडपड सुरू। विनायक राऊतांचा पलटवार, तर भाजपनं एकनाथ शिंदेंना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केल्याचीही टीका। मी मगाशी हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही, मला भाष्य करून उगाचच तेढ निर्माण करायचे नाही। जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे युबीटीतली लोक माझ्याकडे येतील। ठाकरे गटात फक्त संजय राऊतांना संधी आहे, क्षमतेपेक्षा ते जास्त बोलतात, बाकी लोकांना तिथे स्थान नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। निश्चित उद्धवजींनाच आहे, भाजपला नाही। उगाच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका। ते निश्चित उद्धवजींनाच आहे, भाजपला नाही। उगाच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका। पक्षाचं धोरण असलं तरी निवडणुकीमधील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको। निवडणुकीमधल्या पराभवासाठी आपणच जबाबदार। मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका। पालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का। 25 ते 30 पदाधिकारी भाजपत जाणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षामध्ये गळती सुरूच। भाजप इतकी मोठी की कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटना पर्व कार्यशाळेमध्ये रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। बाकी कोण वाहणार माहीत नाही, आमच्यासारख्याला वाहून जाऊ देऊ नका, एवढी काळजी घेतली पाहिजे। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ठीक आहे, बाकी कोण वाहते माहित नाही, पण आमच्यासारख्या वाहू नये एवढी काळजी घेतली पाहिजे।